विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। तुम्ही ज्या ज्या लोकांना आत टाकायचे प्रयत्न केले, तुम्ही राजन साळवींवरती अचानक चौकशी लावली, त्यांना आत टाकायचा तुमचा प्रयत्न चालू। आता तुम्ही नितीन देशमुखांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला। जो जो माणूस तुम्हाला वाटतो की तुमच्या मार्गात, आणि तुम्ही जर म्हणाल की नाही नाही हे चूक आहे, तर देवेंद्रजी तुम्हीच माध्यमांच्या समोर कबूल केलं की मी बदला घेतलाय, हा मैंने बदला ले लिया। हे सुडाचं राजकारण देवेंद्रजी हा तुमचा USP आहे। तुम्ही सुडाचं राजकारण करण्यामध्ये माहीर आहात। शिवसेना असं सुडाचं राजकारण कधीही करत नाही। उलट देवेंद्रजी अजून एक प्रश्न निर्माण होतो, ज्या ज्या लोकांवरती आरोप केले किरीटजींनी किंवा तुम्ही किंवा तुमच्या सगळ्या पक्षाने, ते सगळीच्या सगळी प्रकरणं थंड पडली। उलट आमचं सरकार असताना आणि सन्माननीय उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना संजय राठोडांना आत टाकण्याची पूर्ण तयारी तर तुम्ही केलीच होती। संजय राठोडांच्या मंत्रिपदाचा राजीनामा आम्ही त्यावेळेला घेतला होता। म्हणजे तुम्हाला जेव्हा पाहिजे असतं त्यावेळेला तुम्ही एखाद्या मंत्र्याला अडचणीत आणू शकता, त्याचं मंत्रिपद घालवू शकता, आणि तुम्हाला जेव्हा त्याची गरज पडते त्यावेळेला तुम्ही पुन्हा त्याला पंक्तीला घेऊन बसू सुद्धा शकता। देवेंद्रजी इतकं म्हणजे कसं काय माणसं रंग बदलू शकतात, कौतुक आहे बा तुमच्या गुणवत्तेचं, काय त्याच्यावर बोलावं। आणि विशेष 15 लोकांना क्लीन चिट देताना देवेंद्रजी आपला सत्सद विवेक कुठे होता? मोहित कंबोज यांच्या ज्या कंपनीच्या संबंधाने जे अनेक वाद होते, 52 कोटीच्या कर्जाचा त्यांच्यावरती जो एक आरोप आहे, त्या 52 कोटीच्या कर्जाचा आरोप किंवा सांताक्रूजला वाढदिवसाच्या वेळेला काढलेली तलवार, त्यात दाखल झालेला गुन्हा, या दोनही प्रकरणामध्ये क्लीन चिट आपणच दिली देवेंद्रजी। प्रसाद लाडला क्लीन चिट आपणच दिली। क्रिस्टल कंपनीमध्ये VBG क्रिस्टल कंपनीतली आर्थिक गुन्हे शाखेचा गुन्हा नोंद असताना दरेकरांना क्लीन चिट आपणच दिली। मंगलप्रभात लोढाला क्लीन चिट आपणच दिली। किती विशेष गोष्ट आहे देवेंद्रजी की स्वतःला सुद्धा क्लीन चिट तुम्ही स्वतःच देऊन टाकली। किमान असं तरी नाही केलं ना। आणि राहिला प्रश्न मला आत टाकण्याचा डाव होता असं जर तुम्ही म्हणत असाल, तर देवेंद्रजी कभी तो खुद के गिरेबान में झांक कर देखिए की आम्ही तर असे प्रयत्न कधी, म्हणजे त्या प्रयत्न काय असल्या कपट कारस्थानात पडतच नाही, पण आदित्य ठाकरे यांना आत टाकण्यासाठी तुम्ही किती कुभांड रचली, किती ओढून ताणून त्यांचं नाव वेगवेगळ्या प्रकरणात जाणीवपूर्वक चिकटवण्याचा प्रयत्न केला। यावरती देवेंद्रजींचं म्हणणं काय असेल, आशिष शेलारांचं म्हणणं काय असेल? मी बावनकुळेंपर्यंत अजिबात येणार नाही, पण मला वाटतं अमित शहा एकदा मातोश्रीवर का येतात याचं उत्तर एकदा शेलारांकडून घेतलं पाहिजे, माध्यमांनी घेतलं पाहिजे ते उत्तर। आणि देवेंद्रजी आपण हे सांगितलंच पाहिजे की जर तुम्हाला आत टाकायचा डाव होता तर तुम्ही असा काय गुन्हा केलेला आहे, कोणता गुन्हा तुम्हाला सतावतोय आणि कोणत्या गुन्ह्याची भीती आहे, कुणाचा तुम्ही खून केलाय, मारामारी केली, दरोडा केलाय, कुठे तुम्ही षडयंत्र रचलंय, कुणाला फसवलंय, कुणाला अडकवलंय, काय नेमकं केलंय तुम्ही असं, म्हणून तुमचं मन तुम्हाला सातत्याने खातंय की तुम्ही कधीही आत जाऊ शकता। म्हणजे आम्हालाही कळू देत, कारण आमच्याकडे किरीट सोमय्यांसारखे दिव्य दृष्टीचे लोक नाही आहेत। किरीटजी सुद्धा मला याच्यात मदत करतील अशी माझी अपेक्षा आहे। बोल। कालच्याच आशिष शेलारांच्या टीकेवर तुम्ही त्याचा उल्लेख केला होता की त्यांनी म्हटलं की उद्धव ठाकरे अपयशी नेता आहे, त्यांना घर, त्यांचं सरकार काही टिकवता आलेलं नाही। नाही, मी ते म्हटलं ना की जर आम्ही अपयशी असू तर आशिष शेलारांचा नेता अमित शेठ, कारण ते दुसऱ्यांना शेठजी वगैरे उपहासाने म्हणतात, पण शेठजी कुणाला म्हटलं जातं हे इथे चांगलं कळतं महाराष्ट्रातल्या लोकांना। त्यामुळे मोदी शेठ असतील किंवा अमित शेठ असतील, या दोन्ही शेठजींना मातोश्रीवर प्रतिनिधी का पाठवावेसे वाटतात, किंवा अमित शहा अपयशी असणाऱ्या ठाकरेंच्या मातोश्रीचे उंबरठे का झिजवत होते? उलट आमचं म्हणणं आहे की अपयशी तर भाजप आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा ह्या सगळ्या चर्चा चालू असतात तेव्हा जाणीवपूर्वक मुंबई महापालिका डोळ्यासमोर ठेवून
देवेंद्रजी अशा प्रकारची चर्चेची राळ उडवून देऊ इच्छितात, कारण देवेंद्रजींच्याकडे आता मुद्दे नाही आहेत, भाजपाकडेही काही मुद्दे नाही आहेत. एकीकडे ठाकरे संपलेले आहेत असं म्हणायचं आणि दुसरीकडे मोदीजी असतील किंवा देवेंद्रजी असतील, या सगळ्यांना भारतात महाराष्ट्रात टीका करण्यासाठी दुसरा कुणीच सापडत नाही. ज्या अर्थी तुम्ही सातत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेचा भडीमार करता, त्या अर्थी मोदीजींनी हे मनोमन मान्य करून घेतलंय की तुमचा प्रतिस्पर्धी हे सन्माननीय उद्धव साहेब आहे. आणि वंचित सोबत आले. झालेली आहे. मध्यंतरी प्रकाश आंबेडकर असं म्हणाले होते की सुषमा अंधारे कोण त्यांना ओळखत नाही. आता तुम्हाला काय वाटतं ही जी युती झालेली आहे यावर? चांगली गोष्ट आहे की, काय हरकत आहे. प्रकाश आंबेडकर मला चोर म्हणाले नाही, दरोडेखोर म्हणाले नाही, किंवा जसे नारायण राणेंनी देवेंद्र फडणवीसांवर आरोप केले होते अगदी ढिगाने सभागृहामध्ये, किंवा देवेंद्र फडणवीसांनी नारायण राणेंवरती अगदी त्यांची म्हणजे काय म्हणता येईल लायकी बिकी काढली होती, असं नक्कीच आमच्यामध्ये काही झालेलं नाही आहे. हा ठीक आहे, सिनियर लीडरला वाटलं की ते मला ओळखत नाहीत, चांगली गोष्ट आहे, या निमित्ताने आमची ओळख वाढेल, अधिक दृढीकरण होईल. नाही, मी अजून भेटले नाही, मी ओळख वाढवेल आणि काळजी नसावी. मला वाटतं की त्यांचा माझा विचारांचा धागा समान आहे, त्यामुळे फार छान पद्धतीने आम्ही एकत्र काम करू शकू. याच्यावरच आता टीका होऊ लागलेली आहे. उद्या एमआयएम सोबत सुद्धा शिवसेना जाईल असं भाजपकडून सातत्याने म्हणतात. भाजपचे आशिष शेलार आणि काही मंडळी जी आहेत ना, त्यांचा प्रॉब्लेम असा आहे की हे दुतोंडे लोक आहेत. हमने किया तो रासलीला और लोगों ने किया तो कॅरेक्टर ढिला. यांचं असं असतं की आठवले साहेबांच्या सोबत जेव्हा हे युती करतात तेव्हा म्हणतात की आम्ही एक सामाजिक अभिसरणाचा नवा प्रयोग करत आहोत, आणि जेव्हा हाच स्टँड आम्ही घेतो तेव्हा अरे अरे हे नाही आहे, अशी काही भीमशक्ती नसते, अशी अरे असं कसं होईल दादा. म्हणजे जो न्याय, म्हणजे हे पुन्हा देवेंद्रजींनाच विचारलं पाहिजे जे दुसऱ्यांना सांगतायत की देवेंद्रजी कुणाकुणाला आत टाकू शकतात. संजय पांडे यांना फोन टॅपिंग प्रकरणामध्ये जो न्याय मिळाला, जी वागणूक मिळाली तशीच वागणूक, तसाच न्याय रश्मी शुक्लाला का बरं फोन टॅपिंग प्रकरणात मिळत नाही, रश्मी शुक्लांवरती का कारवाई होत नाही, तर यावर देवेंद्रजी चकार शब्द बोलत नाहीत. चांदीवाल आयोगाची साक्ष नोंदवत असताना त्यामध्ये स्पष्टपणे काही गोष्टी मांडलेल्या आहेत. परमवीर सिंगांना आता जेव्हा विचारलं गेलं चौकशी दरम्यान की काय झालं नेमकं, 100 कोटीचा आरोप तुम्ही केलाय, तेव्हा परमवीर सिंग म्हणतात की आम्ही ऐकीव माहितीवर बोललो, आमच्याकडे कुठलेही पुरावे नाहीत. परमवीर सिंगांकडे कुठलेही पुरावे नसताना ते ऐकीव माहितीवर बोलतात, आणि त्यांनी सादर केलेली ऐकीव माहिती देवेंद्र फडणवीसांसारखे सो कॉल्ड अभ्यासू नेते, मला शंका येते कधी कधी. हां, पण एक नक्की आहे, ते अभ्यासू आहेत की नाही यापेक्षा ते कपटी राजकारणी आहेत यावर मात्र मी दिवसेंदिवस शिक्कामोर्तब माझं होतंय की किती कपट कारस्थान असावं माणसाच्या पोटामध्ये, की परमवीर सिंगांच्या ऐकीव माहितीवरती ते इतक्या वाईट पद्धतीने उद्धव ठाकरे साहेबांवरती आरोप करतात, गलिच्छ घाणेरडे आरोप करून डॅमेज करण्याचा प्रयत्न करतात. अगदी आमच्या नेत्यांना आत टाकण्याची भाषा उघड उघड करतात. किरीट सोमय्या यांची अनेक स्टेटमेंट पब्लिक डोमेनमध्ये आहेत, ज्यात ते म्हणतात की ठाकरे कुटुंबाला तर मी आतच टाकणार. काय झालं म्हणजे आम्ही तर कधी असे प्रयत्नच नाही ना केले, आम्ही बोललोच नाही. त्यामुळे देवेंद्रजींना आमची विनंती असेल, बोलायचं असेल तर मुद्द्यांवर बोला. म्हणजे तुमचे भक्त जसे बोलतात ना, कधी स्टूलचा मुद्दा, याचा मुद्दा, त्याचा मुद्दा, हे असे येडचाप मुद्दे नकात बोलू. मुंबईबद्दल बोलायचे असेल तर मुद्द्यांवरती बोला. मुंबईमध्ये तुम्ही काय काम केलं त्यावरती बोला. तुम्ही मुंबईबद्दल बोलताना मुंबईच्या फिक्स डिपॉझिटच्या ठेवींबद्दल बोललात, पण देवेंद्रजी मी आपल्याला नम्रतेने आपली लहान बहीण म्हणून सांगितलं पाहिजे की एक चांगला जबाबदार मुलगा जो असतो ना, तो पालकाने जी शिदोरी दिलेली असते, जी विरासत असते, ती राखून ठेवायचा प्रयत्न करतो. ती किती आहे ती हिशोब मोजून त्याच्यातली किती खर्च करता येईल याचा विचार करत नाही. ज्या अर्थी तुम्ही मुंबईच्या फिक्स डिपॉझिटच्या ठेवींबद्दल बोलताय त्या अर्थी तुम्हाला मुंबईबद्दल प्रेम नाही आहे, तुमचा फक्त आणि फक्त मुंबईच्या तिजोरीवर डोळा आहे. मुंबई महापालिका आम्ही ताब्यात घेणार आहोत अशी वल्गना जेव्हा तुमचे लोक करतात तेव्हा देवेंद्रजी याचा अर्थ असा आहे की तुम्ही ताब्यात घेण्याची, मालकी हक्क दाखवण्याची भाषा करताय. शिवसेना मुंबईला मालकासारखी नाही पालकासारखी वाटते,
आम्ही पालकत्वाच्या नात्याने मुंबईकडे बघतो, मुंबई जतन करण्यासाठी झटतो. आम्ही अपयशी असतो ना तर 25 वर्ष महापालिका राखण्याचं एवढं महत्तम कार्य करू शकलो नसतो, हेही आपल्याला जरा कळायला हवे. त्याच मुंबई महापालिकेवर शिवसेनेनं डल्ला मारलेला आहे, डल्ला डाकूचं काम करतात असं सुद्धा आशिष शेलार काल म्हणाले. शेलारांनी काय म्हणावं याचं काय आता काय एक एक काय म्हणजे प्रकार आहेत बाबा, अचाट प्रकार आहेत. शेलारांनी इकडे आम्हाला सांगायचं म्हणजे आमच्याकडे एखाद्या मुस्लिम नेत्याने प्रवेश केला की शेलारांनी लगत होतं अरे बाटला बाटला असा झाला तसा झाला. आणि शेलारांनी स्वतः पब्लिक डोमेन मध्ये अगर ये शेलार कुरेशी कहलाता है तो फक्र होता है. अरे अभी आशीष कुरेशी हो सकता है और उद्धव साहब किसी कुरेशी को प्रवेश भी नहीं दे सकते. आशीष भाई जरा आरशात बघून तरी बोलत जाओ, कायच्या काही कसं बोलतात ते राव. दुसरे आणखी नाही मी खोटं बोलले का दादा? ओके. गेल्या लोकसभेला आपल्याला माहिती वंचितमुळं काँग्रेस महाआघाडीचं प्रचंड नुकसान झालं म्हणजे दोन्ही काँग्रेसचं. त्यामुळे काँग्रेस अजूनही आंबेडकर आणि शिवशक्ती युतीला तेवढं पचवायला तयार नाही, लांब अंतर राखून राहते. पण आता आंबेडकर आणि ठाकरे एकत्र आले तर अशी एक थेरी मांडली जाते की मवियात फूट पाडावी म्हणून आंबेडकरांनी इकडे पाठवले की काय, ही शंका व्यक्त केली जाते एकामेकाकडनं. आता ह्या शंका तर म्हणजे लोक काय असतं माहिती आहे, आमच्या गावाकडे एक म्हण आहे, नांदणारीला पळ म्हणायचं आणि पळणारीला नांद म्हणायचं. म्हणजे जेव्हा प्रकाश आंबेडकर कोणाशी युतीच करत नाही त्यावेळेला माणूस हेकेखोर आहे असं म्हणायचं. आता जेव्हा ते युतीच्या मूडमध्ये आहेत तेव्हा त्यांना वेगळ्या पद्धतीने जज करायचं. असं करण्यापेक्षा मी जरा वेगळ्या अंगाने या सगळ्या गोष्टींकडे बघते. मला असं वाटतं वंचित बहुजन आघाडीने स्वतःचं उपद्रव्य मूल्य मागच्या निवडणुकांमध्ये सिद्ध केलेलं आहे आणि ते उपद्रव्य मूल्य उपयोगिता मूल्यामध्ये आता बदलायला हवे या निष्कर्षापर्यंत सगळे लोक आलेले आहेत. आणि अशाच अनुषंगाने आणि दुसरी एक गोष्ट की जर एकीकडे अत्यंत टिपेला कट्टरतावाद पोचला आहे तर त्याला संविधानिक चौकट मानणाऱ्या लोकांनी उत्तर द्यायचं. यासाठी म्हणून ही सगळी मंडळी एकत्र बसलेली आहेत आणि ती आनंदाची बाब आहे. आता ताकद वाढलेली आहे तर सुषमा अंधारे यांना कुठला लोकसभा किंवा विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित करण्याची सूचना पक्षप्रमुखांकडून आली आहे का? आमच्याकडे अशा सूचना मी काय म्हणलं अहो आमचं लय ओपन किचन असतंय, थेट लेट पण थेट कार्यक्रम असतो. अशा आधी काही कानात सूचना विचना येत नाहीत. मुळात मी वारंवार सांगते शिवसेना जी मला कळली आहे एक केडर बेस्ड पार्टी आहे. पक्षप्रमुखांनी आदेश घ्यायचा आणि आम्ही फॉलो करायचा. ते त्या वेळेला आदेश मिळतील. तुर्तास तरी आम्ही संघटन बांधणीवर काम करण्यावरती फोकस करतो. दोन माणसं सोडले तर बाकी सगळे गप्प असतात. आम्हाला फक्त संधी आहे, बाकी आजूबाजूला डेअरिंग नाही करून करणार ना कोण तुम्ही म्हणता ना नाही पण बोलत. नाही मला एक गोष्ट नक्की कळते दादा की मी जीवावर उदार माणूस आहे. माझ्याकडे गमवायला काही नाहीये. आता घराचा हप्ता कसा भरायचा याचं ताण आहे. त्यामुळे अशा जेमतेम परिस्थितीतल्या माणसाला एक नक्की कळलेलं आहे की या देशात संविधान वाचलं तर आम्ही वाचू आणि संविधान वाचवण्याची लढाई ही उद्धव साहेब लढू शकतात आणि आम्ही त्यांच्यासोबत आहोत. ताई आंबेडकरी मतांची ताकद किती आहे सगळ्यांना माहिती आहे. अनिश आंबेडकर आलेले आहेत, तुम्ही आहात. तर शिवसेनेकडे ही बऱ्याच दिवसाची जी स्वप्न आहे की शिवशक्ती भीमशक्ती हे आता यावेळेस पूर्णत्वास जाईल, काय रणनीती? निश्चितपणे आणि आपल्याला त्याची उत्तरं महापालिकेमध्ये दिसतील. किंबहुना बरोबर या सगळ्या कालखंडामध्ये जे स्टेटमेंट येत आहेत भाजपच्या नेत्यांकडनं किंवा आता देवेंद्रजींनी असा एक वेगळाच गौप्यस्फोट करणं, आशिष शेलारांनी बोलणं, त्याच वेळेला बावनकुळेंनी बोलणं, एकाच वेळेला इतने सब जब बिलबिला के बात कर रहे हैं तो इसका मतलब है कि इसमें कुछ तो दम है. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसला प्रकाश आंबेडकर हे किती ऍक्सेप्ट होतील? कारण ज्या पद्धतीने त्यांनी युती केल्यानंतर त्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या त्यामुळे कुठेतरी जागा वाढ काही प्रतिक्रिया. हे बघा नारायण राणे सारखा माणूस जर देवेंद्रजींना पचू शकतो म्हणजे इतकं बोलणारा माणूस, नारायण राणेची लेकरं जर ते आमचे जे दुसरे नेते आहेत मी आता विसरले त्यांचं नाव भाजपमधले, तर त्यांना ते पचू शकतात, पटू शकतात, एकत्र बसू शकतात. तर नक्कीच आमचं असं काही धुरं बंधाऱ्याचं तर भांडण अजिबात नाहीये. आणि मला वाटतं की या सगळ्यांच्या संबंधाने निश्चितपणे
महाविकास आघाडीमध्ये सुद्धा एक सर्वसमावेशक भूमिका घेतली जाईल. तुर्तास सगळ्यांचं जे लक्ष आहे ते निश्चितपणे मुंबई महापालिका पण या निमित्ताने मी एक गोष्ट निश्चितपणे आपल्या लक्षात आणून दिली पाहिजे की ज्या अर्थी मोदीजींनी येऊन इथे नारळ फोडला किंवा काल देवेंद्रजी या पद्धतीने बोलले, हे जे सगळं जे चाललेलं आहे ते निश्चितपणे महापालिका निवडणुकीला समोर ठेवून चाललं आहे. याचा अर्थ असा की निवडणुका लवकर लागणार आहेत, पुढच्याही निवडणुका कदाचित टप्प्यात आहेत. म्हणजेच दुसरा अर्थ असा आहे की सरकार पडण्याच्या तयारीत आहे. काही वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेचं जे काही ज्या प्रस्तावावर एकमत झालं आणि युती झाली त्या प्रस्तावाची म्हणजे वाचन करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे वाट बघतायत. त्यांना तो प्रस्ताव गेलाय का? आणि दुसरा प्रश्न असा की तो प्रस्ताव तुम्ही वाचलाय का? असा प्रस्ताव पाठवणे किंवा या प्रस्तावावर बोलणे हा अधिकार सर्वस्वी माझ्या शीर्षस्थानी असणाऱ्या नेतृत्वाचा आहे. त्यामुळे मी मगाशीही म्हटलं की इफ लीडर ऑर्डर केडर शुड ओबे इट. आम्हाला पालन करायचं आहे. काय ते सांगते. निवडणुका कधी लागू शकतात? म्हणजे ज्या अर्थी एवढे सगळेजण बोलत आहेत आणि निवडणुकीची तयारी करतायत, मोदीजींना इथं येऊन सभा घेऊन आम्ही काय काय काम केलं हे सांगावं लागतंय की आम्ही किती विकास केला. निश्चितपणे मोदीजींनी विकास केलाय. म्हणजे मी 100% त्यांच्या मताशी सहमत आहे की त्यांनी खरंच विकास केलाय. पण त्यांनी विकास कुणाचा केला बरं? मला वाटतं त्यांनी महागाईचा विकास फार चांगला केलाय. त्यांनी बेरोजगारीचा पण विकास चांगला झालाय. आणि राहिला प्रश्न देवेंद्रजींना जर म्हणत असेल की नाही आम्ही विकासच केला, तर विकास त्यांच्या कुटुंबाचा जास्त झालाय की महाराष्ट्राचा झाला हे एकदा त्यांनीच तपासून बघावं. काय अगदीच होतील त्या निवडणुका निश्चितपणे. कारण ज्या पद्धतीने कपिल सिब्बल साहेबांनी जे युक्तिवाद न्यायालयामध्ये मांडले आणि एकूण ज्या मला जेवढं काही थोडाफार कायद्याचा अभ्यास करतो त्यावरून मला निश्चितपणे वाटतं की 16 आमदारांच्या अपात्रतेचा जो वाद आहे त्याचा निकाल आमच्या बाजूने लागेल. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. रुपालीताईंनाच विचारा ना थेटपणे, माझ्या वाया कशाला? काय ते त्यांचा आपल्या काही बांधाला बांध नाही, आपल्याला काय करणार? पुणे महानगरपालिकेची कोविडचे घोटाळे झाले याची ईडीची चौकशी लागणार आहे. कोविडमध्ये राज्यात सरकार होतं महाविकास आघाडीचं आणि भाजपचं सरकार होतं पुणे महानगरपालिकेत. तर ईडीची चौकशी नक्की कोणासाठी आहे? ताई जरा आपण प्रेस म्हणजे खूप अगदी शार्पली वेळेत घेतली. मी अजून 4 दिवसांनी आपल्या सगळ्यांना बोलवेन आणि कागदपत्रांच्या सकट बोलवेन की माझ्या हातात काही डॉक्युमेंट्स असतील ज्याच्यामध्ये मी पुणे जिल्ह्यातल्या एका खासदाराचे सगळे कागदपत्र आपल्याला सादर करेन आणि त्याच वेळेला मी सातारा जिल्ह्यातल्या एका बँकेच्या संदर्भाने काही कागदपत्र आपल्या समोर ठेवेल आणि कोविडच्याही संदर्भाने बरीचशी माहिती मी आपल्याला देऊ शकेल. मी वाट ॲक्च्युली त्याची बघत होते की पेपर्स मला आत्ता लगेचच मिळतील का, पण ते माझ्या हातात आले नाही. मी निश्चितपणे, कारण मी काही किरीट भाऊंना लोक स्पेअर करू शकतात, मी गरीब माणूस आहे, मला नाहीच स्पेअर करणार. त्यामुळे मी कागदांसकट बोललं पाहिजे, मी वेग बोलण्यात अर्थ नाही. कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे. कर्जत सुद्धा आपल्या ठाकरे गटातल्या एका नगरसेवकाने निवडणूक ठाकरे गटाने ही लढवावी अशा पद्धतीची इच्छा व्यक्त केलेली आहे. कसब्यातली जागा ठाकरे गटाकडे राहावी का? काय कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त करणं फार स्वाभाविक असतं, परंतु निर्णय घेणं हे सर्वस्वी पक्षश्रेष्ठींचा तो त्यांचा अप्पर हँड आहे. आणि मला असं वाटतं की ज्या परिस्थितीमध्ये तिथल्या 2ही सदस्यांचं, भलेही ते भाजपचे असू देत, परंतु त्यांची एक्झिट ही चटका लावणारी नक्की आहे. अशा काळात इतक्या संवेदनशील विषयावर घाईघाईने काहीही मत व्यक्त करणे मला वाटतं ते फार अपरिपक्वतेचे असेल. संतोष बांगर यांनी पुन्हा एका प्राचार्याला मारहाण केलेली आहे. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याच्यावर आज मुख्यमंत्र्यांना विचारल्यानंतर त्यांनी उत्तर देण्याचं टाळलेलं आहे. बांगर यांचं नाव बदलून आता भानगडीवाले बाबा असं ठेवायची गरज आहे. कारण संतोष बांगरच्याऐवजी संतोष भानगड असं म्हणावं का? इतके ते सतत काही ना काही करत राहतात. परंतु भाजपचा एक न्याय आहे की त्यांच्या माणसांनी काहीही केलं तर ते त्याच्यावरती अजिबात बोलत नाहीत, लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण करत नाहीत. इतरांनी बोलल्यावर मात्र अगदी कलमांची फेहरिस्त असते. म्हणजे अशी शाई फेकली की 307 लागते, अशी शाई फेकली. पण कसबा चिंचवडला समजा महाविकास आघाडीने अन्य पक्षाला दिले जागा गृहीत धरून दिल्या, तुम्ही प्रचाराला येणार आहात? जर तरला काय अर्थ आहे? जवाचे गहू तवाच्या पोळ्या. नाही ना, उमेदवार मिळाला, मला आदेश आला,
माझ्यासाठी आम्ही महाविकास आघाडीचा भाग नक्की आहोत, पण माझ्यासाठीचा अंतिम आदेश हा माझ्या पक्ष नेतृत्वाचा आहे. त्यामुळे माझं पक्ष नेतृत्व मला काय सांगेल ते जास्त महत्वाचं आहे. नाशिक पदवीधरमध्ये सत्यजित तांबेंना अद्यापपर्यंत भाजपने पाठिंबा दिला नाही. जी काही माहिती येते की त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होत नाही, त्यामुळे त्यांना पाठिंबा दिला जात नाही. मी आपल्याला आठवण करून दिली पाहिजे देवेंद्र नीतीची आणि त्यांच्या स्टाईलची कामाच्या. जेव्हा वाया सुरत गुवाहाटी आमचे एकनाथ भाऊ आणि हे सगळे 40 चुकार लोक गेले होते, तेव्हाही देवेंद्रजी याच पद्धतीने बोलत होते आणि सांगत होते. ते सातत्याने म्हणायचे की माझा काही संबंधच नाहीये, आम्हाला काही घेणं देणंच नाहीये, आमचा या सगळ्या उठावाशी संबंध नाही. पण एकनाथ भाऊंनी क्लिअर केलं सभागृहामध्ये की या सगळ्यांच्या मागचे कलाकार जे आहेत ते देवेंद्रजी आहेत. त्यामुळे सत्यजित तांबेंचा प्रवेश, या सगळ्या भानगडी मी अजून आठवण करून दिली पाहिजे की अंधेरी पूर्वमध्ये मागच्या वेळेला विसरले मी त्यांचं नाव आता, मुर्जी पटेलला अशीच बंडखोर उमेदवारी ही भाजपनंच दिलेली होती. त्यामुळे सत्यजित तांबेंच्या बद्दल काय निर्णय घ्यायचा वगैरे ते तळ्यात मळ्यात असतात. म्हणजे जोपर्यंत त्यांना असं वाटत नाही की निवडणूक पूर्ण टप्प्यात आली आहे, आपल्या हातात आली आहे, आपण जिंकण्याच्या स्थितीत आहोत, तोपर्यंत आपण काहीच बोलायचं नाही. अच्छा किया तो मैंने किया, बुरा किया तो महाविकास आघाडीने किया, असा एक त्यांचा फॉर्म्युला आहे. कंट्रोल चालला होता. या दोघींमुळेच हसायला धन्यवाद. तुम्ही इकडे येऊन मला तो शब्द आवडला. नाही, खरंच माझ्याकडे मी खूप पेपर्स मागवले होते आणि तुम्ही इतकी घाई करत होतात, अदरवाईज मला ते खूप व्यवस्थित मांडता आलं. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.